मला असं वाटतं माझी आई गेली तेव्हा 50% मी निघून गेले. कारण तिच्या जाण्याने ज्या गोष्टी माझ्या आयुष्यातून निघून गेल्या त्या परत येणार नाहीयेत. तिचा आवाज ऐकायला मिळणार नाही, तिच्या पदराचा वास नाही, तिचा स्पर्श नाही, तिचं मार्गदर्शन काहीच नाही. ते संपलं एका ठिकाणी. काम तसंच चालू राहणार, त्याच पद्धतीने चालू राहणार, तेच संस्कार, तीच सिस्टीम, सगळं तेच. ममता सपकाळ यांना ममता सिंधुताई सपकाळच व्हायचं होतं. हो, तिला चॅलेंजेस आलेली आवडायचं, संकटही कारण आपला कस लागतो, हा. आपल्या क्षमता कळतात, आपण काय करू शकतो हे कळतं. हे कायम सांगायची ती. मला कधीही कुठल्याही संकटांनी किंवा कुठल्याही अशा परिस्थितीने जी तुम्हाला विचलित करू शकते, जी तुम्हाला डिस्टर्ब करू शकते, ती डिस्टर्ब झालेली मी पाहिलं. अरे चल सोड ममता म्हणायची. ते जे सोड असायचं ना, सुटून जायचं सगळं. ममता सिंधुताई सपकाळांनी सुरू केलेलं कार्य अथकपणे आजही कुठेही न थांबता, खंड न पडता चालू ठेवले. काय प्रेरणा होती, काय विचार काय होता?